Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the revision of 5th chapter of Math 2nd, that is coordinate geometry. Chapter number 5th, coordinate geometry revision. Okay. आता ह्या चॅप्टरची सुरुवात जी होते ती डिस्टन्स फॉर्म्युल्यापासून होते. फर्स्ट इज द डिस्टन्स फॉर्म्युला. ओके, जेव्हा लेंथ दाखवायची असेल तर नुसतं ए बी म्हटले तरी चालतं. नुसतं ए बी लिहिलं तरी या तिन्ही याचा अर्थ एकच आहे. तर कुठलं एक सूत्र वापरा आणि आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. हा झाला डिस्टन्स फॉर्म्युला. याचा एक शॉर्टकट असा आहे, एक समजा आपल्याला हे ओरिजिन जे असतं नेहमी किंवा आरंभबिंदू जो असतो त्याचे कोऑर्डिनेट 0 0 असतात. मग तिथून एखादा दिला असेल, समजा इथे एखादा पॉइंट पी दिलेला आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 3 and 3. ओके, मग जर आपल्याला ओ पासून पीचं डिस्टन्स काढायचं असेल, ओरिजिन पासून जर डिस्टन्स काढायचं असेल तर या ठिकाणी फॉर्म्युला थोडा चेंज होतो. ओ पी इज इक्वल टू अंडररूट. आता या ठिकाणी याला x1 y1 म्हटलं किंवा याला x1 y1 म्हटलं कुठलंही चालेल. मग समजा याला x1 y1 आपण म्हटलं आणि याला x2 y2 म्हटलं तर हा 0 मायनस होणार आहे या x2 मधून. मग x2 मधून 0 मायनस झालं म्हणजे काय उरला? x2 फक्त. काय उरला? x2. आणि दुसरा काय उरला? फक्त y2. मग याचे जर आपल्याला घ्यायचेच नसतील तर आपण फॉर्म्युला काय चेंज करू शकतो? फक्त याचे जे आपण x2 y2 मानणार होतो त्याला फक्त x आणि y माना, x² प्लस y². बस या सोप्या सूत्राने सुद्धा आपण त्या ओरिजिन पासून त्या पॉइंटचा असणारा डिस्टन्स काढू शकतो. हा एवढा जो डिस्टन्स फॉर्म्युला आहे त्याच्यावरती पूर्णपणे प्रॅक्टिस सेट 5.1 डिपेंडंट आहे. एका फॉर्म्युल्यावरती प्रॅक्टिस सेट आहे. पुढचा आहे आपलं मागच्या वर्षी एक रिकॉल करायचं आपल्याला, मागचं आठवायचं आहे. काय आठवायचं बघा? प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स, प्रॉपर्टी ऑफ intercepts made by 3 parallel lines, 3 parallel lines. मग 3 पॅरलल लाईन्स जे इंटरसेप्ट केलेले असतात ते आपल्याला बघायचे. सपोज दिस इज लाईन L, दिस इज लाईन M अँड दिस इज लाईन N. त्यांची आपण ही एक ट्रान्सव्हर्सल काढली, समजा टी नावाची आहे. इथे पॉईंट ABC घेतले. दुसरी एक ट्रान्सव्हर्सल काढली S नावाची, इथे PQR घेतले. इंटरसेक्शन पॉईंट आपण त्या ठिकाणी घेतले. जर या लाईन्स पॅरलल असतील, इफ लाईन L इज पॅरलल टू M इज पॅरलल टू N, देन काय होणार आहे? हे जे इंटरसेप्ट आहे यांचा रेशो AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR हा फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार होतो आणि त्याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे. पुढे आणखी एक फॉर्म्युला आहे, तो आपल्याला बघायचा आहे की ज्याला सेक्शन फॉर्म्युला म्हटलं जातं. मग सेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय तो बघू. बघा, हे मागच्या वर्षाचं आहे, तुमच्या लक्षात असेल. सेक्शन फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय बघा. सपोज दिस इज सेगमेंट AB. याचे कोऑर्डिनेट्स मानले आपण x1 y1, याचे मानले x2 y2 आणि समजा इथे एखादा C पॉइंट आहे. आता या C पॉइंटमुळे ह्या सेगमेंटचे 2 पार्ट झाले, AC आणि CB. मग इथून इथपर्यंतचं डिस्टन्स समजा आपण n मानलं
यम मानलं आणि इथून इथपर्यंतचं यन मानलं, त्याचा अर्थ काय झाला की पॉईंट सी की ज्याचे कॉर्डिनेट आपण एक्स आणि वाय मानणार आहे, त्याचे कॉर्डिनेट काय मानणार आहे एक्स आणि वाय, पॉईंट सी डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशो यम एस टू यन. तो काय करतोय त्या सेगमेंटला यम एस टू यन या रेशोमध्ये डिवाइड करतोय. मग आपल्याला जर याचे कोऑर्डिनेट्स काढायचे असतील तर फॉर्म्युला आहे एक्स इक्वल टू एम एक्स टू प्लस यन एक्स वन अपॉन यम प्लस यन, आणि वायचं काढायचं असेल तर यम वाय टू प्लस यन वाय वन अपॉन यम प्लस यन. अशा पद्धतीने या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने जो डिवाइड करणारा पॉईंट असेल सी त्याचे कोऑर्डिनेट्स आपण काढू शकतो. आता या ठिकाणी खरं तर दोन प्रकार आहेत. एक इथे आपल्याला सिलेबसमध्ये फक्त हा सिंगल टाईप आहे की ज्याच्यामध्ये पॉईंट सी हा ए आणि बीच्या बिटवीन असतो. अशी एक कंडिशन अशी पण येते, समजा इथे आपण पी क्यू घेतला आणि त्यांना डिवाइड करणारा पॉईंट जर बाहेर दिला असेल, म्हणजे हे पूर्ण डिस्टन्स यम आहे आणि हे इतकं इथून एवढा डिस्टन्स यन आहे, असं जर झालं तर या ठिकाणी हा सी पॉईंट इंटरनली डिवाइड करतो, दोघांच्या मध्ये असतो म्हणून इंटरनली, म्हणजे इंटरनल डिव्हिजन. खरं तर याला काय म्हणणार आपण इंटरनल डिव्हिजन. आणि या ठिकाणी जो पॉईंट दिला आहे तो या दोघांच्या मध्ये नाही आहे, त्याच्या बाहेर आहे, म्हणजे त्याला म्हणायचं एक्सटर्नल डिव्हिजन. तुम्हाला सिलेबसमध्ये नाही आहे पण माहीत असू द्या, एक्सटर्नल डिव्हिजन. मग एक्सटर्नल डिव्हिजनमध्ये काय होतं की हा जो आर पॉईंट आहे ह्या दोन सेगमेंटला कसा डिवाइड करतो, पूर्ण यम मध्ये आणि इथपर्यंत यन मध्ये, म्हणजे पॉईंट आर डिवाइड्स सेगमेंट पी क्यू इन द रेशो यम एस टू यन एक्सटर्नली. कसा डिवाइड करतो एक्सटर्नली, फरक काहीच पडत नाही. याचे कोऑर्डिनेट समजा आपण x1 y1 मानले, याचे x2 y2 मानले आणि जो डिवाइड करतोय त्याचे काय मानले x आणि y, तर फॉर्म्युला कसा तयार होईल x इक्वल टू यम x2 मायनस यन x1 डिवाइडेड बाय यम मायनस यन आणि y इक्वल टू यम y2 मायनस यन y1 अपॉन यम मायनस वन. एवढा फक्त फरक पडतो. आपल्या पुस्तकामध्ये फक्त एकच फॉर्म्युला दिला आहे म्हणून त्यांनी दोन टाईप दिले नाही, इंटरनल डिव्हिजन किंवा एक्सटर्नल, त्याला त्यांनी सिम्पली फक्त सेक्शन फॉर्म्युला असं म्हटलेलं आहे. आपण तेवढंच लक्षात ठेवूया, पण माहीत असू द्या. पुढचा आणखी एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे ज्याला आपण मिड पॉईंट फॉर्म्युला म्हणतो. मग मिड पॉईंट फॉर्म्युला काय आहे ते बघा. हे लिहून झालं असेल किंवा लिहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा, ते व्यवस्थित लिहून घ्या. ओके, पुढचा आहे मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट फॉर्म्युला आता मिड पॉईंट म्हणजे काय, समजा हा सेगमेंट ए बी आपल्याला दिला आहे आणि त्याचा पी हा मिड पॉईंट आहे. इफ पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी, तो सेगमेंट ए बीचं काय मिड पॉईंट. मग याचे कोऑर्डिनेट्स आपण मानले x1 y1, याचे x2 y2 आणि याचे मानले xy. तर यासाठी फॉर्म्युला तयार होतो x इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. जो सेक्शन फॉर्म्युला आहे त्याच्यावरूनच हे प्रूव्ह झालं आहे. फक्त इथे काय झालं, यम एस टू एन सारखं आहे, म्हणजे 1:1 झाला. म्हणजेच इथे यमने मल्टिपल केलं तरी हा 1 राहणार आहे, 1ने मल्टिपल केलं काही फरक नाही, याला 1ने केलं तर काही फरक नाही. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला
तयार झाले. सिम्प्लिफाईड फॉर्म्युला आहे तो. x इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 अँड y इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. या पद्धतीने हा मिड पॉईंट फॉर्म्युला आहे. पुढचा आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला. पुढचा महत्त्वाचा आहे सेंट्रॉइड. सेंट्रॉइड फॉर्म्युला. तर सेंट्रॉइड म्हणजे काय हे एकदा समजून घ्या. सपोज वी हॅव गिवन अ ट्रायंगल. ABC, त्याची AD ही मेडियन आहे. AD काय आहे? मेडियन. मग आता ट्रायंगलला किती मेडियन काढता येतील? 3. BE सुद्धा मेडियन आहे आणि ही CE सुद्धा मेडियन आहे. म्हणजे DE आणि F घ्यावे लागेल इथे. CF. सेगमेंट AD, BE and CF are medians of triangle. Medians of triangle. Then त्यावेळेस काय होईल की हा G जो आहे, हा जो यांचा इंटरसेक्शन पॉईंट असतो तो कॅपिटल G ने दाखवला जातो आणि त्याला म्हटलं जातं सेंट्रॉइड. G X and Y is सेंट्रॉइड. त्याला काय म्हणणार आहे? मध्यगा संपात किंवा सेंट्रॉइड. आणि त्याचे जर आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे असतील की जे आपण x आणि y मानलेत, मग इथे आपण समजा याला x1 y1 म्हटलं, याला x2 y2 म्हटलं, x3 y3 म्हटलं आणि याचे काढायचे असतील तर यासाठी फॉर्म्युला तयार होतो. x इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 आणि y साठी तयार होतो y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने त्या सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स आपण काढू शकतो. आता या एवढ्या भागावरती या 3 फॉर्म्युल्यांवरती प्रॅक्टिस सेट 5.2 डिपेंडंट आहे. आपण लेटेस्टमध्ये हे चॅप्टर बघितले त्यामुळे मुद्दाम काही एक्झाम्पल वगैरे मी नाही घेतले, कारण आत्ता चॅप्टर झाले तुमच्या लक्षात असेल ते, आणि बऱ्याचशांनी व्यवस्थित त्याचा होमवर्क पण कंप्लीट केला आहे, त्यामुळे फारशी काही अडचण येणार नाही. यातला पुढचा भाग जो आहे तोही महत्त्वाचा आहे. स्लोप ऑफ लाईन. लिहून झालं असेल किंवा बाकी असेल तर व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. ह्याच्या कन्सेप्ट समजून घेण्याकडे जोर ठेवा. नुसतं फॉर्म्युला वगैरे लिहिणं वगैरे याच्यात भानगडीत नका पडू. काय कन्सेप्ट आहे नेमकी ही महत्त्वाची, कारण ते पुढच्या वर्षी गरजेचं आहे. 11वीसाठी खूप गरजेचं आहे कन्सेप्ट. स्लोप ऑफ लाईन पुढचा टॉपिक आहे. स्लोप ऑफ लाईन. आता स्लोप म्हणजे काय नेमकं, तर ॲक्च्युली आपण समजा हे एक्स ॲक्सिस असा काढतो आणि हा वाय ॲक्सिस काढतो, बरोबर आहे. मग आता ही जी लाईन अशी काढली ती किती तिरपी आहे, किती झुकलेली आहे, आणि तिने जर आपण लाईन असते तर लाईन काही इथे संपत नाही, ती अशी येणार आहे इकडून या ठिकाणी पुढे जाईल. मग तिने ही जी एक्स ॲक्सिसची पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे त्याच्याबरोबर कितीचा अँगल केला आहे त्याला अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणतात. त्याला अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणतात आणि थिटा या अक्षराने दाखवला जातो. आणि आपल्याला या लाईनचा जर स्लोप काढायचा असेल तर तो स्लोप यम अक्षराने, त्या रेषेचा चढ, मराठीमध्ये काय म्हणणार त्याला, चढ, तो स्लोप दाखवला जातो टॅन थिटाने. म्हणजे याच्या एक्स डायरेक्शन बरोबर जो अँगल तयार केला असेल एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन बरोबर, तर त्याला म्हणायचं आपण थिटा, अँगल ऑफ इन्क्लिनेशन. आणि त्याच्यावरून चढ काढतो आपण यम इक्वल टू टॅन थिटा, स्लोप. यम म्हणजे काय, स्लोप. स्लोप यम इज इक्वल. आणखी पुढचा फॉर्म्युला आहे स्लोप काढण्यासाठी. या लाईनवर कोणतेही 2 पॉईंट घ्या, समजा ए इथं घेतला, बी इथं घेतला, याचे कॉर्डिनेट समजा आपण x1 y1 म्हटलं आणि याचे x2 y2 म्हटलं, तर कुठेही 2 घ्या, त्याच्यावर आपण स्लोप काढू शकतो. काय फॉर्म्युला आहे, स्लोप यम इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. या फॉर्म्युलेच्या साहाय्याने सुद्धा आपण स्लोप काढू शकतो, हे लक्षात घ्या. म्हणजे लाईनचा स्लोप आपल्या लक्षात येतोय.
आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, आणखी एक पॉईंट येतो, ज्या लाईन्स पॅरलल असतात, स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स इज सेम. ज्या लाईन्स पॅरलल असतील, 2 लाईन 3 लाईन, त्यांचा स्लोप कसा असणार आहे, सारखा असणार आहे. मग कोणत्या पण असतील. आता या ठिकाणी स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस हा 0 असतो. स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस इज 0. त्याचं कारण काय बघा, आता एक्स ॲक्सिस म्हणजे हा, आणि याच ॲक्सिस बरोबर केलेला अँगल किती असणार आहे, 0. tan 0 0 येतो, म्हणून स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस 0 येतो. मग जी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तिचाही स्लोप 0. द स्लोप ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस इज 0. एक्स ॲक्सिसला पॅरलल म्हणजे कशा येतील त्या, अशी लाईन जी येईल ती एक्स ॲक्सिसला पॅरलल, किंवा वरती इकडे की एक्स ॲक्सिसला पॅरलल, त्यांचा स्लोप काय असणार आहे, 0. आणखी स्लोप ऑफ वाय ॲक्सिस इज कॅन नॉट बी डिफाईन, इज नॉट डिफाईन किंवा कॅनॉट बी डिफाईन, इज कॅन नॉट बी डिफाईन. त्या वाय ॲक्सिसला स्लोप आपण सांगू शकत नाही. का बरं, तर एक्स ॲक्सिस बरोबर हा वाय ॲक्सिस कितीचा अँगल करतोय, 90 डिग्रीचा, आणि tan 90 डिग्री काय येतोय, नॉट डिफाईन, ND येतोय, म्हणजेच याचा काय असणार आहे, वाय ॲक्सिसचा नॉट डिफाईन असणार आहे. मग जी लाईन द स्लोप ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस, इथे इज आणि कॅन नका घेऊ, एकच कुठलं तरी घ्या, कॅन नॉट बी डिफाईन असं म्हणा फक्त, किंवा इज नॉट डिफाईन, इज म्हणा फक्त, दोन्ही एकाच वेळेस नाही वापरायचं. इज नॉट डिफाईन, इथे बी काढून टाका, इथला बी काढून टाका. इज नॉट डिफाईन, तो डिफाईन नाही कर, दोन्ही एकाच वेळेस नका वापरू, इज आणि कॅन पण, दोन्ही हेल्पिंग वर्ब येतील. ओके, मग आता हे जे आपण बघितलंय, याच्यावरून आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.3 कंप्लीट करता येतो, आणि हेच चॅप्टर पुढे तुम्हाला 11वीसाठी पण उपयुक्त ठरतं. तर अशा पद्धतीने खूप कमी फॉर्म्युल्यांवरती हे चॅप्टर डिपेंडंट आहे, खूप सोपं आहे, तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची आहे. दुसरी गोष्ट आणखी, ते एक एक्झाम्पल आपण बघितलं बघा, त्या पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही, मग 3 पॉईंट्स दिले असतील, त्यांचे कोऑर्डिनेट दिले असतील, आणि ते कोलिनियर आहेत की नाही हे पाहायचं असेल, तर 2 मेथड आहेत. एक आपण स्लोप मेथड पण वापरू शकतो, आणि एक डिस्टन्स फॉर्म्युला वापरून पण करू शकतो. मग तुम्हाला जे सोपं वाटेल ती मेथड वापरा. परीक्षेला जेव्हा एक्झाम्पल विचारलं जातं त्यावेळेस असं काही कुठलंही मेन्शन केलेलं नसतं. ठीक आहे, याचे काही एक्झाम्पल्स वगैरे मी आता घेत नाही, खूप करंट चॅप्टर होतं म्हणून याच्यावरती फार भर दिला नाही. मागचं चॅप्टर खूप महत्त्वाचं होतं आणि प्रॅक्टिस होणे गरजेची होती, म्हणून त्याचे काल आपण प्रत्येकाचं एक एक्झाम्पल घेतलं होतं, आणि त्यात तुम्ही खूप चांगली प्रॅक्टिस केली, अनेकाने ते लिहून पाठवलं, आणि तेच अपेक्षित आहे. रिव्हिजनमध्ये तुम्ही लिहिणं गरजेचं आहे, तर त्या रिव्हिजनला अर्थ उरतो, नाही तर नाही. ठीक आहे, चला पुढचा जो टॉपिक आहे, पुढचं चॅप्टर आपण सुरू करतो आहे पुढच्या लेक्चरपासून. ओके, थँक्यू.